प्रपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ज्यांचे केले वय सगळ्या विद्येचे अधिकरण त्याची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कार. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करून पावन गौरवचराचे नमो सद्गुरु दुखिया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सत्यानंदरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आनोनिया मना अवघ्या धांदळलेल्या फणा देखील पुराणा पंढरपूर निवासी याशी अनुसरल्या काय घडी जाय देखील येते पाय समजीवी राहती करता घेते राहा. विश्ववंदनीय संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबा यांचा 4 नमस्कार. नामाचा प्रताप आणि रूपाचं वर्णन करण्यात आवडतं. रूपाचं वर्णन महाराजांनी आवर्जून केलेलं आहे आणि आज पहिला दिवस म्हणजे रूपाचं वर्णन. रूप 2 प्रकारचे, एक निर्गुण रूप आहे आणि एक सगुण रूप आहे. सगुण निर्गुण तुझं म्हणे वेद, तुका म्हणे वेद नाही नाही. सगुण रूप आहे आणि निर्गुण रूप आहे. निर्गुण रूप हे योग्या करताय, निर्गुण रूपाची उपासना योगी लोक करतात, त्याच्याकरता आपला देह झिजवतात. सांगतात जयाचे सोसे सिनत योगी आटली प्रदर्शे. चिंतात म्हणजे दुःख भोगतात योगी लोक. गिरिकंदरामध्ये जातात, हिमालयामध्ये जातात, योग साधना करतात, अष्टांग योग साधना करतात, आसन प्राणायाम कुंडलिनी चलन प्रत्याहार ध्यान धारणा समाधीपर्यंत जातात. आणि समाधी म्हणजे त्या निगुण रूपाला पाहतात. त्याच्यामध्ये मोठं कष्ट आहे आणि निर्गुण रूपाला पाहणारी पण थोडी नाही. तुकोबारांनी एका आरतीमध्ये पुरावा दिलेला आहे. देवा ऐकून रूप व्हायचे तुझं लागी घेऊन येते बोडके लग्न येत निर्हार साधने नाना योग तो पदारून किती साधिले सर्व सुख त्या दिली संसार शांती. जे देवा चतुर्भुजात जय लावण्य त्याच्या आणि आरती वाहून तुझं भोवतारी हा होता अशी आरती महाराजांची तुकोबारांची. त्याच्या प्राप्तीला कुणी लग्न करू लागली, कुणी मोडके झाले, नाना प्रकारची साधनं करू लागली, कुणी संसाराचा त्याग झाला. योगी लोक हिमालयामध्ये गेले, साधन करू लागले, योग साधन करू लागले, पण योग साधनामध्ये सुख नाही. योग साधन तुकोबारांनी वर्णन केले. मुळाच्यामुळे दुःख वाढती सगळे ऐसा योगियांचा धर्म न लगे वाढवा आश्रम. उगं दुःख वाढवून घेऊ नये हा योग्याचा धर्म आहे. दुःख पूर्ण गेलं, दुःख म्हणून नाना साधन आहे. 12-12 वर्ष योग साधना करावी लागते. बरं का, जागेवर उठायचं नाही, आसन घातले की पुन्हा उठायचं नाही. 4 महिने देह उन्हामध्ये, 4 महिने देह पावसामध्ये आणि 4 महिने देह थंडीमध्ये. शीत पांघरावे, उष्ण वेळावे आणि वृष्टीची आर आहे घरात सोपं काय अवघड आहे महाराज. अर्जुनाला सांगितलं, अर्जुना योग्याच्या वाटा जे निघालेला सुखता त्या दुःखाचा ते शेला वाटा भागा. दुःख त्यांच्या पत्रामध्ये पडलं, रूप नाही पाहता. अवघड आहे योग साधना. तहान लागली तर काय प्यायचं, पाणी प्यायला आहे आपल्याला. योग्यांना तहान लागली तर पाणी पिण्याकरता उठायचं नाही आणि पाणी देणाराही पण कुणी नाही. तहान लागली की तहानच प्यायची, तहानची प्यावी. भूक लागली तर भूकच खायची, भूकची खातावी. माबाबाला उन्ही देहाची पोहणे निरोधाची वेळ लावणे झावाची साधने चालवावी. अर्जुना आणि तिथं बोलायला सुद्धा कोणी नसतं. आपल्या सप्त्यामध्ये भोजन झाले की आपण गप्पा मारत बसतो, हरिपाठ झाले की गप्पा असतात, कीर्तन झाले की जागर असतो, पुन्हा गप्पा असतात.
पण योग साधनेमध्ये तेही साधन भगवान प्राप्तीचं साधन आहे, भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचं साधन आहे, पण त्याच्यामध्ये कोणाला बोलण्याकरता चान्स नाही. ताने तानाची द्यावी, भयंकर दुःख आहे. उद्धव भगवंताला म्हणतो, देवा तुझे प्राप्ती लागी सदा कपाटे सेविती योगी, एकते झाले लागी एकते त्यागी सर्वस्व. दुःखपूरक असं साधन आहे. संत महात्म्यांना दुःख भोगीत असलेले योगी लोक पावत. संतांचा धर्म असा आहे, संत महात्म्याचं अंतकरण असं आहे, आपण जग सुखी तर आपण सुखी आणि जग दुःखी तर आपण दुःखी. आपलं उलट आहे, जग दुःखी आपण सुखी अशी धारणा आपली असते. पण संत महात्म्याचं तसं नाही. जग दुःखी आहे तेही दुःखी असतात, जगामध्ये सुख आहे ते पण सुख मानतात, त्यांनाही सुख लागतो अशी धारणा पाहण्याकरता गेली हिमालयामध्ये. पाहिलं महाराज दुःख भोगतात, प्राप्ती नाही, योग्यांना प्राप्ती नाही. तुकोबर आहे काल्याच्या भागामध्ये सांगतात, योगी याच्या ध्यानाने आणि भाकरी त्यांच्या मागून खाय. गोकुळामध्ये भाकरी मागून खाल्ल्या आणि त्यांची उष्टावली पाहता खाय त्यांची उष्टावली. उष्ट खाल्लं गोकुळामध्ये, भाकरी मागून खाल्ल्या, पण योगीच्या ध्यानामध्ये आलं नाही. योगीचे ध्यान मार्ग चुकले, योगी मार्ग चुकले. भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची मार्ग तोच आहे, पण खडतर मार्ग आहे, अवघड मार्ग. महाराजांना म्हटलं हे चुकले, साधन करण्यामध्ये चुकले, खरं साधन यांच्या हातामध्ये लागलं नाही. संतांचा अवतार सांगण्याकरता मार्ग चुकले, विदेशी एकले तयाशी झाले, दिशाभूल यांची दिशाभूल झाली. मग यांना खरं ब्रह्म दाखवावं म्हणून महाराज तिथपर्यंत गेले. कशाला एवढं दुःख बघतात? निर्गुण ब्रह्म तुम्हाला पाहिजे ना. निर्गुण ब्रह्मामध्ये काय? निर्गुण ब्रह्मामध्ये निर्गुण ब्रह्माचं वर्णन केलं तुकोबारांनी. निर्गुण ब्रह्मामध्ये काही नाही, नाही रूप, नाही नाव, नाही ठाव धराय. देवाचे पाय घालवले तर पायच नाही, देवाला पोट नाही, देवाला पाठ नाही, देवाला डोळे नाही, देवाला तोंड नाही, काहीच नाही. निर्गुण रूप येते, नाही नाव, नाही रूप, रूपही नाही. काय त्याचा उपयोग आहे निर्गुण रूपाचा? त्याच्या भांडळी करू नका तुम्ही, मी तुम्हाला सगुण ब्रह्म दाखवतो. योगी म्हणले कुठे फार दाखवा, या मग माझ्या मागे. याला तरी या लागे, नाव घे माझ्या मागे, या माझ्या मागे, मी दाखवतो तुम्हाला. याले गवळीयाचे घर माझ्या मार्गाला तुम्हाला दाखवतो. गोकुळामध्ये चला, निर्गुण रूप सगुण साकार झाले. निर्गुण होत त्याच दुसरं रूप सगुण रूप आहे, ते सगुण साकार गोकुळामध्ये झाले. देवाला घरा नंदाची गावा, धन्य त्यांच्या गावा देवाले. नंतर समर्थी धन्य देखील श्रीपती. भगवान परमात्मा गोकुळामध्ये निर्गुण मोहम्मद सगुण साकार झाले. भगवान परमात्मा हे सगुण ब्रह्म. कशा करता अवतार? अवताराचे अनेक कारण आहेत.
अवतार केला संवारा दुष्ट बाळपिढीमध्ये महाराज सांगतात. तर अतिथी नष्ट परपिडा परपिडा कधी चौस दैत्यराव पुढे ठेवी भाव आढळून दिला. अरे अनेक दुष्टांचा नाश करण्याकरता अवतार आहे. आई वडिलांची इच्छा पूर्ण करण्याकरता अवतार आहे. गोपाळाची इच्छा पूर्ण करण्याकरता अवतार आहे. गवळणीची इच्छा पूर्ण करण्याकरता अवतार आहे. पेडावाया आला अवघाची धनी गोपाळ गवळणी मायबा सगळ्यांची इच्छा पूर्ण करण्याकरता अवतार. ते ब्रह्म तिथून कुठं आलं? त्या ब्रह्माला पुन्हा चकवा झाला. ये पासून झेडपर्यंत सगळं धर्माचं कार्य पूर्ण केलं. धर्मरक्षण केलं. पांडवांना सहकार्य केलं. दुष्टांचा नाश केला. आईवडिलांची इच्छा पूर्ण केली. गोपाळांची इच्छा पूर्ण केली. गवळणीची इच्छा पूर्ण केली. अवतार संपत असताना भगवान परमात्म्याला चकवा झाला. चकवा. आता ज्ञानोबाला सांगतात बरं का, खरं म्हणलं तर ते सगळं ब्रह्म पंढरी क्षेत्रामध्ये नाही यायला पाहिजे. पण काय करावं? चकवा झाला त्याला. चकवा आपल्या चकवा होतो ना, चकवा झाला. ज्ञानोबाने सांगितलं माऊली विचारामध्ये पडले. नेनो म्हणजे मला माहिती नाही बाबा. नेनो म्हणजे माहिती. नेनो ब्रह्म मार्ग चुकले. रस्ता चुकलं आणि उघडे पंढरपूर आले. भक्त पुंडली केले उभे केले. ते ब्रह्म पुन्हा पंढरी क्षेत्रामध्ये येऊन उभा आणि त्या ब्रह्माचं महाराज वर्णन करतात. सुंदर उपळते राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कला लोकप्रिय. सुंदर आहे. एक महाराजांचं महत्वाचं प्रमाण आहे. विठ्ठल हे मूर्ती साजरी मूर्ती सुंदर मूर्ती महाराजांनी पाहिली. ती पहिली तुकोबारायची पहिली. अनेक वेळा तरी गोलोबांच्या दरबारी आले. देऊला द्वारामध्ये आलेले महाराज चला पंढरीशी जाऊ. रखुमादेवी वाला पाहू. डोळे नव्हतीला काय मनात तिथे समाधान. चला पंढरीला. मला गोलोबा थकले होते. इंद्रियामध्ये त्रास राहिलेला नाही. चालवत नाही. त्या टाइमला तुकोबारा 14 वर्षाची असावी. पहिलं लग्न महाराजांचं झालं होतं. गोलोबांनी महाराजांना हाक मारली. तुकाराम महाराज होते. वारीस जातोस? महाराजांना काय महाराजांची आवड होती. आवडे पंढरी हेमा पांडुरंगाच्या भाग आली पंढरी. ते आवडतो तो महाराज. महाराजांनी होकार दिला. त्या वारकऱ्याबरोबर महाराज पंढरी क्षेत्रामध्ये महानगरामध्ये आत बसले. महाराजांनी विचार केला आजचा आपला दिवस होण्याचा. आजचा दिवस आपला धन्य. पंढरीमध्ये प्रवेश केला. पंढरी क्षेत्रामध्ये प्रवेश केला. आजचा दिवस धन्य आणि आजचा दिवस सोनियाचा. पावलो पंढरी वैकुंठ भुवन धन्य आजी सोनियाचा. पावलो पंढरी आनंद गगरे आणि वादजीला पुरे शंक भेरी. चंद्रभागेला गेले. स्नान झालेलं सगळ्यांचं रावणामध्ये. रावणामध्ये गेल्यानंतर ते विठोबाचं सावळं रूपण पाहिलं. साधनं पाहिलं. तुमच्या आमच्यासारखं पाहिलं नाही. महाराजांनी भगवान परमात्म्याच्या पायापासून पायाच्या नखापासून ते मुकुटापर्यंत निरीक्षण केले त्या मूर्तीचं. पायाचं वर्णन केले महाराजांनी. पाय समान आहे. समान विठ्ठल विजयराजमान झालेली पावलं आहेत. सामान्य पावलं नाही. ते पाय सामान्य नाहीत. तुकोबाराय सांगतात सामान्य नाहीत. ते पाय 5000 वर्ष शापानं पडलेली एका शिळेला लागले पाय. तेच पाय होते. पाय शिळेचा उद्धार झाला. सामान्य पाय. पायाचं वर्णन करत असताना तुकोबारायने वर्णन केले. साजिरी सुकुमार कैशी कंठी तुळशी माळा गंध हिरिया ज्योती शंख चक्र करी
आली गोंधळाला कृष्णाबाई योगेश्वरी सुंदर कोमल पाय कोमल पायाच्या खालच्या बाजूला पद्माचे ठसे पाद पद्मांकित सुकुमार म्हणजे नाजूक पाय जन्मलेल्या लेकराचे जसे पाय नाजूक असतात ना पाण्यात टाकल्यावर कसे नाजूक दिसतात तसे भगवान परमेश्वराचे नाजूक पाय पाद पद्मांकित सुकुमार पद्मचिन्ह ठसे असलेले पाय रेखा त्या पायाला अशा वर रेखा मारल्या वर रेखा का मारल्या असे वर बांध लावलेले बांध कुठं दाखवला वर दाखवला आपल्या पाठीवर बांध दाखवला मदनवारी बांध दाखवला या तसं वर बांध दाखवला पायावर ऊर्ध्व रेखा का दाखवला जो कोणी या पायाचं चिंतन करत तो ऊर्ध्व गतीनं फुटाला जाईल या पायाचं चिंतन जो कोणी करत तो कुठे जाईल ऊर्ध्व गतीनं वरच्या गतीनं तो वैकुंठाला जाईल सुंदर पितांबर हरण केलेलं आहे पितांबर काही साधा नाही सामान्य नाही महाराज त्या पितांबराच्या तेजानं सूर्यरूप पावला पितांबर काही दिशा उघडून निघाला इतक्या प्रकारचा तेज आहे मला कमरेला कासोट आहे कास बांधलेली आहे कंबर बांधलेली आहे ते कासेचं वर्णन करत असताना तुकोबांनी असं वर्णन केले बर का त्या कासेचं म्हणजे कमरेला बांधलेल्याचं कासेचं बर का एवढं तेज होतं विजेचा उगम झाला रात्रीच्या वेळी विजेचा उगम झाला वीज आकाशामध्ये चमकली ज्यावेळेस त्या विजेनं तो कासलेला कासोटा पाहिला कमरेला बांधलेला तर त्याचं एवढं तेज होतं भयंकर तेज होतं त्याचं आणि मग ते विजेनं पाहिल्यानंतर बरं वीज जागेवर थांबली आता वीज थांबत नाही डोळ्याची पापणी नुसतं वीज आकाशामध्ये चमकते पण लगेच गुप्त होते तर वीज गुप्त झाली नाही तो पितांबर पाहण्याकरता ते कमरेचा कासेचा तो कसलेला बांधलेला तो कासोटा पाहण्याकरता वीज जागेवर थांबली एवढं तेज होतं महाराज त्याचं वर्णन तुकोबांनी केलं केला भीमातेरी कट मिरविले कर मिरविले काठावरी पावली तरी समजी साजिरी नामतरी अनंत अतिवड शंख चक्रांकित भुजने चतुर्भुज आहेत भगवान परमात्मा चारी भुज आहेत आता दिसताना आपल्याला दोन हात दिसतात देवाचे किती हात दोन हात आणि तुकोबांनी तसंच वर्णन केलेलं दोन्ही हात ठेवून कटी उभा भिवरेच्या कटी कष्टदासीसाठी भक्ती लागेल विठ्ठला आजलासी माया बापा वर्णन करत असताना दोन्ही हाताचं केलं पण काही काही ठिकाणी महाराजांनी अशा पण केले चतुर्भुज रूप आहेत भगवान परमात्मा चतुर्भुज आहेत चार हात आहेत एका हातामध्ये शंख चक्र गदा पद्म चारही हातामध्ये चार आयुधे आणि ते आयुधे शोभून दिसतात चारही हातात आता दोन हाताचं वर्णन करत असताना महाराजांनी पुन्हा असं केलं दोन्ही हातामध्ये रत्नजडित सोन्याच्या पोंदणामध्ये हिरे बसवलेल्या
10 अंगठ्या आहेत. किती अंगठ्या भगवान परमात्म्याला? आपल्याला असून असून 4 अंगठ्या, 5 अंगठ्या. तर 10 अंगठ्यामध्ये 10 हातामध्ये 10 बोटामध्ये आपल्या अंगठ्या नसतात. तर भगवान परमात्म्याच्या 10 बोटामध्ये अंगठ्या आहेत. दशांगुली मुद्रिका माळ असं वर्णन केले. दशांगुली दंतोळी हिरे धरला निर्मळ सुखराशी. दाताच्या ओळी जर पाहायला गेलं भगवान परमात्म्याच्या तर हिरे चमकावे असे दात चमकतात. दंतोळी हिरे धरला, मुख निर्मळ सुखराशी. अंगामध्ये मेघा घातलेला मेघा, जडित मेघा चित्ररत्ने. चित्ररत्ने म्हणजे सोन्याच्या टाळीमध्ये विणलेला तो अंगाचा आहे. मेखला म्हणजे अंगाचा भगवान परमात्म्याच्या अंगामध्ये मला सुंदर शोभून दिसत आहे. अंगाला चंदनाची उठी आहे, सुगंधित उठी लावलेली आहे. महाराज म्हणून करतात सुंदर अंगकांती भाव सुरेख. देवाची अंगकांती पण सुंदर आहे, दिसायला सुंदर आहे. सुंदर अंगकांती भाव सुरेख, कपाळातून सुरेख आहे भगवान परमात्म्याचं. बांधलेली उठी अंगी तेरा साजिरा दे. अंगाला चंदनाची उठी बांधलेली आहे, लेपन आहे. साजिरा असा कपाळाला टिळा आहे. बांधली उठी अंगी टिळा साजिरा दे. मस्तकी मुकुट आहे. काय मुकुटाचा तेज सांगितलं तुकोबाजी. काय तेज आहे त्या मुकुटाचं? मुकुट माता कोटी सूर्याचा झाला. 1 कोटी सूर्य आकाशामध्ये यावे तेवढ्या एका मुकुटाचा प्रकाश. मुकुट माथा कोटी सूर्याचा झाला, कोटी सूर्याचा झाला. आणि कौस्तुभ निर्मळ शोभेकंठी, कंठामध्ये कौस्तुभ आणि तो तेजयमान दिसत आहे. कौस्तुभ तेजावा कंठी धरली. मुख पाहायला गेलं, मुखाचं वर्णन तुकोबाने केले. सुखाचे ओटले निर्मळ सुखराशी. मुखाकडे पाहायला पाहायला आनंद होतोय, सुख वाटतंय. कारण त्या मुखच सुखाचं ओतलंय की काय? सुखाच्या रसापासून मुख ओतून काढलेले सुंदर मुख आहे. सुंदर मुख साजिरे मनोहर कुंडली गोमटी हो. नागर नाग खेपा केशर कस्तुरी मळवटी हो. पितांबराची कास चंदन सुगंध साजी उठी हो. विशाळ व्यंकट नेत्र वैजयंती तळपे कंठी हो. हे स्वरूपाचं वर्णन महाराजांनी केलेलं आहे. गवळीचा करदोडा आहे, गटी करदोडा, वाकी वेळा, पायामध्ये वाक्य. वाक्याचं चिंतन आपण पाहिलेलं आहे गंगापूजनाच्या कीर्तनामध्ये. बर का? 2 वाक्य पायामध्ये. एक वाकी म्हणजे गंगा आहे, एक वाक्य म्हणजे गंगा आहे, आणि दुसरी वाक्य म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी आहे. एक वाक्य म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी आहे. दोघी जणी भगवान परमात्म्याच्या पायामध्ये वाक्या झाल्या. कटी करदोडा वाकी वेळा. बाही भाऊवटे, बाह्यामध्ये भाऊवटे हे जुने दागिने आहेत. आपल्याला सांगता येत नाही, कारण आपण पाहिले नाही. बाही भाऊवटे मदत करा. हिऱ्याच्या सोन्याच्या कोंडण्यामध्ये हिरे बसवून एक पदक तयार केले ते भगवान पंढररायांच्या काळामध्ये. बाही भाऊवटे पदक करा. मृगनाभी रेखीला खेळा. बेंबीला सुद्धा खेळा लावलेला आहे. मृगनाभी रेखीला खेळा. आणि डोळे पाहायला गेले तर लवती डोळा विठोलाता. विठोलाता म्हणजे वीज. वीज जशी चमकावी तसे भगवान पंढऱ्याचे डोळे चमकत आहे. एवढं तेज आहे महाराज. तुकोबांनी हे रुपड पाहिजे. महाराजांनी हे रुपड माहिती आहे तुम्हाला? हे रुपड व्रताचं फळ आहे. एकादशी व्रताचं फळ म्हणजे भगवान पंढरीला आहे. त्याची प्राप्ती देवाची भेट आहे. एकादशी व्रताचं फळ भगवान पंढरीला आहे. आणि तीर्थाचं गोळे
तीर्थाचं मूळ आहे. कोणत्या तीर्थाचं मूळ आहे? गंगा या तीर्थाचं मूळ म्हणजे भगवान पंढऱ्याचे पाय. त्याच्यामध्ये भांगाचं वर्णन केलंय. उपमा झाली कवनी अंगा शरणी जन्मनी तो गंगा 16 सहस्र रमा संग भोगा नित्येनं पूर्ती काढली. म्हणजे गंगेचा उगम कुठे झाला? विमान चंद्र तीर्थाचं मूळ पांडुरंग परमात्म्याचे पाय. तिथून ते गंगा तीर्थ उगम पावलं. तीर्थाचे जे मूळ व्रताचे जे फळ ब्रह्मते केवळ पंढरी आहे. ते ब्रह्म पंढरी क्षेत्रामध्ये विठोबा विराजमान आहे. तीर्थाचं मूळ आहे ते व्रताचं फळ आहे. तीर्थाचे जे मूळ व्रताचे जे फळ ब्रह्मते केवळ पंढरी. महाराज म्हणजे ते आम्ही देखील आपले नाही. ते ब्रह्मनी माझ्या डोळ्यानं पाहिलं ते आम्ही देखील आपले नयनी फुटली पारणी डोळ्याची. डोळ्याचं पारणं फुटलं. बरोबर. आपल्याला सकाळपासून सकाळपासून आपण उपवास होतो पण सोमवार सोडला पारणं फिटलं म्हणजे आपल्या पोटाचं पारणं फिटलं बरं का. तसं कितीतरी योगानं महाराजांचे डोळे ताणलेले होते. कशा करता? नेत्राची वासना तुझं पाहावे नारायण. अरे भगवान परमात्म्याचं रूपडं पाहण्याकरता महाराजांचे डोळे ताणलेले होते, भुकेलेले होते. डोळ्याची भूक नवजे माझ्या पाहता श्रीमुख सुपावले सुख. डोळ्याची भूक नवजे माझ्या. डोळ्याची भूक शांत होत नव्हती पण पाहिलं महाराजांनी ते आम्ही देखील आपले पण फिटले पार आणि डोळ्याची डोळ्याचा उपवासच भेटला. पाहिलं कसं महाराजांनी? पायाच्या अंतरापासून मुकुटापर्यंत सगळं चिंतन महाराजांनी उपासन केले. सगळ्या खुणा ध्यानात ठेवल्या. सगळ्या खुणा पायापासून मुकुटापर्यंत भगवान पंढऱ्याच्या सगळ्या खुणा तुकोबारांनी आपल्या ध्यानामध्ये ठेवल्या. अंतःकरणामध्ये त्या शेव केल्या. आपण मोबाईल नंबर कसा शेव करतो तसं महाराजांनी ते सगळं रूप शेव केलं. आणि आषाढी वारीचा टाइम पौर्णिमा आली. काड्याचे कीर्तन झाले. सगळ्या वाक्यांनी देहूकडे जाण्याचं प्रस्थान केलेलं आहे. पौर्णिमे दिवशी दही भाताचा काला खाल्लेला आहे. खरे वारकरी नियमाचे वारकरी पौर्णिमे दिवशी दही भाताचा काला करून खातात. नैवेद्य करतात देवाला. स्वतःही खातात. आणि मूर्तीचा कानवाला करतात. नाना मूर्तीचा कानवाला. मूर्तीचा कानवाला म्हणजे काय का? तुकोबांनी मुरडीचा कानवाला केला. मुरडीचा कानवाला म्हणजे गुळ आणि याच्यापासून बनवलेले कानवले. तो कानवाला केला. का मुरडीचा कानवाला केला की पुन्हा म्हणजे परत या पंढरीला येऊ याच्याकरता मुरडीचा कानवाला. दधी मंगळ भोजन सारा. दधी मंगळ भोजन सारा. दधी म्हणजे दही भात. ते भोजन पूर्ण केलं. जेवण झाले. पुन्हा मूर्तीचा कानवाला खाल्ला महाराजांनी. मूर्तीचा म्हणती करा मूर्ती. काय म्हणतात वारकरी एकमेकाला? मूर्ती करा. मूर्तीचा कानवाला करा. कशा करता मूर्तीचा कानवाला? पुन्हा निर्गुण म्हणजे परत या पंढरी क्षेत्रामध्ये येऊ. पुन्हा देवाला पाहू. आणि देऊ पाणी महाराजांनी शेव केलं. महाराज देवनिवासी परत आलेले आहेत आणि चिंतना करता बर का भांडाऱ्यावर गेले. भांडाऱ्यावर गेल्यानंतर महाराजांनी ते रूप अंतःकरणामध्ये साठवलेले शेव केलेलं रूप त्या रूपाचं ध्यान केलं. पहिले चरण
रूपानं आठवलं त्या रूपाशिवाय दुसरं ध्यानच केलं नाही. महाराज म्हणतात तुका म्हणे माझे ध्यान ठेवले आणि पैशाचे बोजे दिसे मोठी कुठे दिसते भांड्याला डोक्यावर. तुका म्हणे माझे ध्यान ठेवले आणि पैशाचे बोजेनी दिसे मोठी. भांडाऱ्यावर महाराजांनी ध्यान केलं. पायाच्या अंगठ्यापासून मुगटापर्यंत सगळ्या पुन्हा महाराजांनी ध्यानात ठेवल्या. अनवनिया म्हणा अवघ्या धाडोळलेल्या खुणा डोळे झाकून त्या खुणाचा शोध घेतला. त्या खुणा जशाच्या तशा महाराजांना दिसल्या. म्हणजे भगवान परमात्म्याचं दर्शन हुबेहूब भांडाऱ्यावर महाराजांना सहून दर्शन आहे. ध्यान माध्यमातून ध्यानाच्या रूपातून सहून दर्शन झालं. देखील तो राणा पंढरपूर निवासी महाराज म्हणतात या जगानं या पंढरीरायाच्या भक्तीकडे जर अनुसरलं तर हे वाया जाणार नाही. जो जो भक्तीशी अनुसरला भक्तीशी म्हणजे जो जो नामस्मरणाला अनुसरून पुढे गेला त्याचा उद्धार झालेला आहे. ते अमर झाले. अनुसरे तो अमर झाला अंतरला संसार. त्याच्या जन्ममृत्यूचे संसारावर पाणी पडलं. संपला संसार संपला. तो म्हणजे आमचा तुझा संपलाय ना. संसार आम्हा सरला सकळ लपून हा काळ ठेवा धाकी संसार. अनुसरे तो अमर झाला अंतरला संसार. आता अनुसरायचं म्हणजे काय. पूर्वी कोण अनुसरलं. संत महात्मे भगवान परमात्म्याला अनुसरून राहिले. संत महात्म्यांनी भगवान परमात्म्याच्या चरणाच्या ठिकाणी आपलं काया वाचा मन सगळं घाण ठेवलं. तुकोबारांनी मी सुद्धा देवाच्या जवळ बरं का 3 वस्तू घाण ठेवल्या. काया वाचा मन ठेवले घाण घेतले तुझ्या जोडू लागली आणि ते घाण ठेवलं देवाकडून प्रेम घेतलं. कशा करता देवाची प्राप्ती होण्याकरता. आणि घाण काय ठेवलं. आपण जसं सोनं घाण ठेवतो पैसे काढतो तसं तुकोबारांनी आपलं काया वाचा मन घाण ठेवलं. कायनं वाचन मनानं भगवान परमात्म्याला शरण गेले ते अमर झाले. ते तरले तरती हा भरवसा नामधारकाचा संत महात्मे अनुसरून राहिले. ज्ञानोबारांनी एका पक्षाचं नाव घेतलेलं. ज्ञानोबारांनी एका पक्षाचं नाव घेतले. तो पक्षी ज्ञानोबारांनी त्याचं नाव सांगितलेलं आहे. तो पक्षी भगवान परमात्म्याला अनुसरून राहिला. त्याचं नाव गरुड. गरुडाची पायी शेती गुरुगळा दोई वेदी आणावा तो हरी मज दिनाती उत्तरी. मागणं कुणी कुणाला मागावं. भक्तानं देवाला मागणं मागावं का देवानं भक्ताला मागणं मागावं. भक्तानं देवाला मागणं करावं. भगवान परमात्मा शगुण ऐश्वर्य संपन्न आहे. यशस्वी अवधारे ज्ञान वैराग्य ऐश्वर्य शगुण ऐश्वर्य संपन्न आहे. जगाचा मालक आहे. या विश्वाचा धनी आहे. ब्रह्मांडाचा नायक आहे. ब्रह्मांडाचा मालक आहे. त्याच्याकडे तो सदैव आहे. भक्ताने त्याच्याकडे मागणं करावं का देवानं भक्ताकडे मागावं. त्या पक्षाचं नाव आहे करून मला शिवून सांगितली जयाची स्वस्ती शिरत योगी आता ही प्रहर जायचे. आणि अनुसरलेला गरुडाचे कोण आहे. अरे अर्जुना गरुडासारखा अनुसरलेला दुसरा भक्त कोणी नाही. गरुड नित्य आणि रात्रंदिवस 24 तास माझ्या जवळ आहे. माझ्या पायाच्या शेजारी उभा आहे सेवा करण्याकरता. कोण गरुड अनुसरून राहिलेला. त्याच्या आईने सांगितलं होतं परमामृत घेऊन ये वैकुंठावर म्हणून. ते परमामृत आणण्याकरता गरुड वैकुंठाला गेला. त्या अमृताकरता त्याच्या अमृताच्या त्या रक्षणाकरता अनेक 33 कोटी देव होते. सगळ्याशी बुद्धी ठेवून ते अमृताचा खूप डोळाला मिळवला. शेवटी भगवान शंकर आले हरवण्याकरता. गरुडाचं भगवान शंकराचं युद्ध झालेलं आहे. भगवान शंकर मारला. ते त्रिशूळच गरुडाने गिळून टाकलं. पुन्हा विष्णू आले आणि विष्णू प्रसन्न झाले. विष्णू प्रसन्न झाल्यानंतर गरुडाला म्हणाले माग तुला काय मागायचे. तुझ्या मात्र भक्तीवर म्हणजे आईच्या भक्तीवर मी संतुष्ट झालो प्रसन्न झालो. तुला काय मागायचे ते माग. गरुडानं सांगितलं मी तुम्हाला जिंकले का तुम्ही मला जिंकले. मी तुम्हाला जिंकले नाही म्हणून तुम्हाला मागण्याचा अधिकार आहे. मी तुम्हाला मागणार नाही. तुम्हाला देण्याचा अधिकार मी तुम्हाला जिंकलेला आहे. मी श्रेष्ठ आहे याच्याकरता तुम्ही मला मागा. मग भगवान पंढरायाने विष्णूनं गरुडाकडे मागणं केलं.
काय मागणी केलं की माझ्यापासून एक सेकंद सुद्धा, एक मिनिट सुद्धा दूर जाऊ नको, माझ्या जवळ राहा, माझं वाहन हो. म्हणून ज्ञानोबा म्हणतात अनुसरणे गौडायचे कोण आहे. आता अनुसरणे म्हणजे काय सोप्या भाषेमध्ये सांगतो. तुकोबाईच्या नाटामध्ये महाराजांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. सावळे रूप सावळे जगताला उपयोग करताना महाराजांनी सांगितलं ते सावळे रूप पहा. त्यावेळेला म्हणजे सावळे रूप द्यावे, ते डोळ्यानं पाहावं. सहाच वाठराचा मेळा, सहाच वाठराचा मेळा सगळे एकत्र येऊन सांगायला लागले. 6 म्हणजे 600, 4 म्हणजे 4 वेळ बघा, आणि 18 म्हणजे 18 पुराण सगळे एकत्रित आले तर जगाला सांगायला लागले ते सावळे रूप बघा. सावळे रूप पण यावे, 6च वाठराचा मेळा. पदर लागून येते खळा, संतांची संगती करा पण दुर्जनाची संगती करू नका. पदर लागून येते खळा, दुष्ट माणसाचा आम्हाला वार लागू नका. संतांच्या वैष्णवाच्या वारकऱ्याच्या संगतीमध्ये मुखानं काय करा, नाम मंत्रमाळा विष्णू सहस्र, नाम मंत्रमाळा विष्णू सहस्र, या पद्धतीनं अनुसारा. का अनुसारा? जो जो अनुसरला, जो जो या भगवंताच्या सेवेकरता अनुसरला त्याच्या जन्ममरणाचं दुःखच भेटलं. तुकामध्ये निर्विकार शरणंगाता वज्रपंजर, जे जे अनुसरले नर त्या जन्म चुकले, त्यांचे जन्म मरण चुकले, म्हणजे काही शिल्लक राहीलच नाही. संसार संपला त्यांचा. म्हणून महाराजांचा आजचा वळी रूप ल्यावे डोळा, 6च 18चा मेळा, पदर लागून नाममंत्रमाळा विष्णू सहस्र, आणि अभंगाचं गोड आहे नाताच्या हेच भवरोगाचे औषध. ते औषध आहे भवरोगाचं, म्हणजे जन्ममरणाचं औषध आहे.
जन्ममरण घालवण्याचं हे औषध आहे, हेची बहुरोगाचे औषध. जन्म जरा कुठे आणि हे बालक करीरवद सर्व का सावळे रूप ल्यावे. महाराज सांगतात याशी अनुसरल्या काय, अशा पद्धतीने जर भगवान परमात्म्याला जर आपण अनुसरून राहिलो मानव जीवनामध्ये, त्या मनुष्य देहामध्ये वाया जाईल का? पुरी वाया नाम घेता अनुसरला, त्याच्या ध्यानामध्ये जो अनुसरला आणि त्याच्या नामचिंतनाकडे जो अनुसरून राहिला तो आहे का? महाराज सांगतात याशी अनुसरल्या. अरे घडी असे वाया जाय, काय वाया जाणार? ज्ञानोबांनी गोष्ट सांगितलंय बरं का, एक न्याय सांगितलाय. तो न्याय असा, शेतकरी काय करतो, आता पाऊस नाही यंदा झाला, शेतकरी काय करतो, पाऊस पडल्यानंतर वापसा जमिनीचा झाल्यानंतर कंदीचं पीक काढतो बर का, आणि उत्तम मशागत झालेल्या शेतामध्ये पेरतो. ज्ञानोबा म्हणतात का मुडी होणी बीज काढले. बीज म्हणजे कुठून काढलं? कणगीतून. चांगलं बीज काढलं का मुडी होणी बीज काढले, ते निर्वाळीय शेती पेरले. निर्वाळी म्हणजे सुपीक जमिनीमध्ये मशागत झालेल्या चांगल्या जमिनीमध्ये ते बीज पेरलं. मुडी होणी बीज काढले, ते निर्वाळीय शेती पेरले. ते सांडी विकून गेले म्हणूया काय, ते सांडलं किंवा वाया गेले, रान फिरले किंवा उगवलं असं काही म्हणता येईल का? नाही. चांगलं ती उगवणार, ते वाया जाणार नाही. तसं भगवान परमात्म्याच्या रूपावर जो अनुसरला, त्याच्या ध्यानाकडे जो अनुसरला आणि त्याच्या नामचिंतनाकडे जो अनुसरला, तो वाया गेला नाही. म्हणून महाराज सांगतात याशी अनुसरल्या काय, खरी ऐशी वाया जाय. देखील ते पाय समजीवी राहतील. आणि त्या भगवान पाय पाहिलेले असतात ना, ते पाय कुठं राहतात? समजीवी राहते. सम म्हणजे समपाय. कुठं राहतात? जीवाच्या नगर जातात. त्याला देवाचा विसरच पडत नाही. तो कोणाला भगवान परमात्म्याचा कधी विसर पडला नाही. पडला तरी पण महाराज म्हणतात हे चिदानंदी देवा तुझा विसर न व्हावा. आणि एकीकडे महाराज नाथाच्या भागामध्ये वर्णन करताना म्हणतात न कळे दिवस की रात्री अखंड रात्री ज्योती आनंद लहरीची गती वर्णन किती वेळा तुका ते विटेवरच्या सुखाचं काय वर्णन करू. सतत महाराजांचं ध्यानच होतं. तुका म्हणे माझे ध्यान विठे होईल. पैशीचे गोजेरी दिशे मोठी सतत त्यांचं ध्यान असून सुद्धा महाराजांसाठी चिदान देत आहे. महाराज म्हणतात घडी ऐसे वाया जाय देखील रे पाय समजीवी राहती. कधी वाया जाणार नाही. शास्त्राचा विधी आहे, शास्त्राचा विधी आहे ते उपाव. शास्त्राने अधिक विधाने केली. मला शास्त्राने असे 3 विधाने केली. पंढरी मध्ये असणारी चंद्रभागा सर्वोत्तम तीर्थ आहे. हे तुम्ही सांगितले, शास्त्राने सांगितले. शास्त्राने 3 मुख्य गोष्टी सांगितल्या. पहिली गोष्ट सांगितली तीर्थ उत्तम आहे. चंद्रभागा भीमा तीर्थ उत्तम आहे. पंढरी पुण्यभूमी भीमा दक्षिणवाणी तीर्थ हे चंद्रभागा. महापातका भूमी उतरणे महासुख वैकुंठ दोन्ही. जय देवा पांडुरंगा जय अनाथ नाथा आरती वाळीन तुम्हा रुक्मिणी कांता. सर्वोत्तम तीर्थ आहे. कुणी सांगितले? शास्त्राने सांगितले. भगवान शंकरांनी ऋषी मुनींना सांगितले.
ते महादेव पार्वती चालले होते विमानामध्ये बसून. ऋषीने नमस्कार केला आणि आम्हाला त्या खाली आल्यानंतर विचारलं, म्हणजे आम्हाला सगळ्या जगतामधलं सगळ्यात उत्तम तीर्थ आम्हाला सांगा. पुन्हा प्रश्न विचारला भगवान शंकराला. भगवान शंकरांनी सांगितलं जगामधलं सर्वात उत्तम जर तीर्थ कोणतं असेल तर ते चंद्रभागा. कारण का शंकर सांगे ऋषीजवळी सर्व तीर्थे मात्यानं काही म्हणजे दुपारी कोट्यावधी तीर्थ येती पुंडलिका जवळी तरी ती आंघोळी वंदितीच्या कोट्यावधी तीर्थ चंद्रभागेत पुंडलिकाच्या जवळ स्नानाला येतात. सर्वोत्तम तीर्थ आहे, सामान्य तीर्थ नाही. स्नानाला येतात, 33 कोटी देव तिथं स्नानाला येतात. नवीन नवीन भगवान शंकर सुद्धा स्नानाला येतात. चंद्र नित्यनेमाने चंद्र सुद्धा स्नानाला येतो म्हणून त्याचं नाव चंद्रभागा आहे. चंद्राला लागलेला दोष तो दोष भेटण्याकरता ते पाप नाही समजण्याकरता चंद्रभागी ते खाली आला भीमा नदीत स्नान करण्याकरता. तेव्हापासून त्या भीमेचं नाव पडलं चंद्रभागा. कोट्यावधी तीर्थ तिथे येतात, स्नान करतात, म्हणजे कोट्यावधी तीर्थाचं तीर्थ चंद्रभागा. सकळ तीर्थाचे माहेर वैकुंठ निर्विकार नामाचा गगना सोडता सगळं तीर्थाचे माहेर म्हणजे चंद्रभागा. सर्वोत्तम तीर्थ क्षेत्रही सर्वोत्तम आहे. सर्वोत्तम तीर्थ चंद्र सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र सुद्धा सर्वोत्तम आहे. सगळ्यात उत्तम क्षेत्र आहे. आता महाराज सगळे फिरलेले आणि त्याचं वर्णन तेव्हा काशी, अयोध्या, कांची, अवंती, मथुरा, माया, गोमती, आयसे तीर्थे इत्यादी की आहे. बरेच तीर्थ आहेत पण ईश्वरीनं मोती पंढरी फक्त पंढरी क्षेत्राची बराबरी येत नाही. जसं तीर्थ उत्तम आहे तसं क्षेत्र सुद्धा उत्तम आहे. क्षेत्राचं वर्णन करत असताना तुकोबाने सांगितलं चारी मुक्त्या स्वरूपता, समीपता, सायुजाता आणि समीपता चारी मुक्त्या. मूर्तिमंत स्त्रिया पंढरीमध्ये झाडण्याचं काम करतात. पंढरीमध्ये चारी मुक्ती रूपी स्त्रिया झाडण्याचं काम करतात. तुकोबाने सांगितलं एक मनुष्यानं दादा वैकुंठ बघून माघारी आलं, वैकुंठाला गेला, वैकुंठावरून माघारी आला आणि त्या वैकुंठाचं वर्णन तुकोबाराजवळ करून सांगू लागला. महाराजांनी सांगितलं वैकुंठाचं वर्णन नको, तू जोपर्यंत पंढरी पाहिली नाही तोपर्यंतच वैकुंठाचं वर्णन करशील. एकदा जर पंढरी पाहिली ना पुन्हा वैकुंठाचं नाव सुद्धा घेणार नाहीस. जोवरी नाही देखिली पंढरी वर्णिशील थोडी वैकुंठीची. अरे बाबा त्या पंढरी क्षेत्रामध्ये मोक्ष सिद्धी ते हिंदे दारोदारी कामारी दिनो. अरे कामारी हो बर का. आणि सगळ्या पंढरपूर क्षेत्रात मुक्ती घेतात आणि सगळा समार्जन करतात, काम करतात महाराज. आणि म्हणून महाराज म्हणतात सर्वोत्तम क्षेत्र आहे. क्षेत्र नाही महाक्षेत्र म्हणायचं. महाक्षेत्र त्याला महाक्षेत्र म्हणतात. चंद्रभागेचं वर्णन करत असताना महाराजांनी एक शब्द वापरला. आता चंद्रभागेमध्ये बघा महाराज या वर्षी काही घाण नव्हती एवढी. चंद्रभागेच्या पाण्याच्या कडेला लोक शौचालय बसतात पण ती जागा कसली आहे तुकोबाने सांगितलं. रम्यस्थळ चंद्रभागा
परमात्माला आणि वैष्णवाला खेळण्याची जागा आहे. वारकऱ्यांना आणि भगवान परमात्म्याला खेळ खेळण्याची जागा म्हणजे चंद्रभागेचं वाळवण, रम्य स्थळ चंद्रभागा, पांडुरंगा क्रीडेशी त्या देवाला खेळायची जागा आहे. क्षेत्राचा महिमा तसाच आहे. मोक्षसिद्धी तिथे हिंडेदारदारी ओहनी कामरी दिनरूप का एवढंच नाही. क्षेत्राचं वर्णन करत असताना तुकोबांनी असं वर्णन केले, सुरवर तीर्थे नित्य काळ. सुरवर म्हणजे स्वर्गाचे 33 कोटी देव नित्य नियमानं पडलेले येतात. सुरवरांची विमाने गगनी दाटली सकळ, रघुमाबाई माते वेगी उठवा. एवढंच नाही, भगवानची वारी चालू आहे. रंबाजीकडे नाकती उभ्या जोडून हात आणि श्रीसूर डबरून घेऊन आला गिरजेचा आणि भगवान शंकर वारी करतात. दररोज नियमन दर्शनाला येतात. ही क्षेत्राचा महिमा, क्षेत्र महिमा. जसा महाराजांनी तीर्थ महिमा वर्णन केला, जसा महाराजांनी क्षेत्र महिमा वर्णन केला तसा महाराजांनी देव महिमा सुद्धा वर्णन केलाय. सर्वोत्तम तीर्थ, सर्वोत्तम क्षेत्र आणि सर्वोत्तम देव शास्त्राने हा भाव निवडलेला. शास्त्राने सांगितलं देव उत्तम आहे, सर्व ऐश्वर्य संपन्न आहे, यशस्वी अवघारी ज्ञान वैरागी ऐश्वर्य. असा तो सदैव भगवान ब्रह्मांडाचा मालक विश्वाचा जनिता तो तिथं उभा आहे. देव उत्तम आहे, पण उत्तम आहे कृपण नाही, निष्ठुर नाही, कणवाळ आहे, कृपाळू आहे भक्तावर आणि कृपा करणार आहे. देव सुद्धा उत्तम आहे का नाही? पण देव उत्तम आहे. देव पाहिल्यानंतर काय होतं माहितीये का? देव पाहिल्यानंतर हरे देखता जयासी ताप माया तुकोबारा वर्णन करतात. ज्याला बघितल्या आपल्या त्रिविध तापाची बोळवण होते आणि माया संसार जन्ममरण रूपी संसाराला पुढचे लागते, संपतो, आपल्या पाठीमागचं दुःख संपतो, श्रीमुख आहे. हरे देखता जयासी ताप माया भजारे भजायला दवा योगी राया. त्याचं भजन का कुणी सांगितलंय? शास्त्राने सांगितले. विधी सांगितले बरं का, विधी बरं. त्याच्यामध्ये दोनच विधी तुम्हाला सांगतो. काळे वस्त्र डोळ्याला सांगितलं, शास्त्राने सांगितलं. पाहून नाही ते निळी आणि वस्त्रे पांघरती काळी. काळे वस्त्र डोळ्याने पाहिजे ही कोणी सांगितलं? शास्त्राने सांगितलं. वाम म्हणजे डावा हात, डाव्या हाताला घास मोडायचा नाही, घास मोडत घालायचं नाही. हे कोणी सांगितलं? शास्त्राने. वाम कवळ मार्जन जन जायला अंधपटत. डाव्या हातानं जर घास मोडला आणि डाव्या हातानं जर घास तोंडात घातला पत्नाला जातो. हे कोणी सांगितलं? शास्त्राने सांगितले. आणखी एक महत्वाची गोष्ट शास्त्राने सांगितली बरं का, ती महत्वाची गोष्ट अशी, महाराज म्हणतात ते सावळ रुपड विठेवर रुपड पहा, पहावा. बोला विठ्ठल
तो देखावा हा विध म्हणजे विधी आहे, शास्त्राने सांगितलेला विधी आहे. व्यासाने सांगितलं बरं का, व्यासाने सांगितलं मी पुन्हा पुन्हा खरं सांगतो, मी पुन्हा पुन्हा खरं सांगतो, सत्यम सत्यम भुजा सत्यम पुन्हा सत्यम भुजमुद्दा केशोच्यते न देवाचं परमशास्त्र न देवाचं केशवास्त्र. म्हणजे शास्त्रापेक्षा दुसरं श्रेष्ठ शास्त्र नाही आणि पांडुरंगापेक्षा दुसरा श्रेष्ठ देव नाही. तो पहावा ही शास्त्राचा विधी आहे. तो देखावा हा विध चिंतनेची कार्य सिद्ध आणि त्याचं नामचिंतन जर केलं कार्य सिद्धीला गेलं म्हणून समजा कसलंही कार्य असते. चिंतन हे देवाच्या आवडीचा विषय आहे. भगवान पंढरायाच्या आवडीचा विषय म्हणजे त्याचं चिंतन, त्याचं नामस्मरण. तसं वर्णन तुकोबांनी केले, आवडे तयाचे नाम घेता तयास. त्याचं जर नामस्मरण केलं तर त्याला आवड. आणि तिने प्रमाण महाराजांनी दिलंय, उदार हा जगदानी पांडुरंग अभिमानी माझे कृष्ण पाणी चिंतनाचा भूकेला. देव कशाचा भूकेलाय? फक्त नामचिंतनाचा. म्हणून महाराज म्हणतात चिंतन करा, त्याचं चिंतन करा. देवचिंतनाचा भूकेला. नामचिंतनानं 3 वस्तू प्राप्त होतात. नामाचे फायदे 3 सांगितले शास्त्रामध्ये. पहिला फायदा नामस्मरण, समाधी आहे. नामस्मरण केलं मोक्ष आहे. मुखी नाम हाती नामचिंतनाचं पहिलं फळ आहे ते मोक्ष. मुखे नाम हाती मोक्ष, आईची साक्ष पहिलं फळ मोक्ष. दुसरं फळ सगुण साक्षात्कार. नामचिंतनानं सगुण साक्षात प्रत्यक्ष भगवंताची भेट आहे. 13 दिवस तुकोबारांनी धरलं इंद्राणीच्या 13 देहूला. 13 दिवस झाले, पोटात अन्न नाही, पाणी नाही. भगवंताची प्राप्ती. रात्र दिवस नामस्मरण केलं. नामस्मरणाचं दुसरं फळ सगुण साक्षात्कार. देवालाच भेट दिली. 12-20 एवढीच देवी भेटायला. विधीचा दिंदा तुझी आठवण झाला. तिने ब्राह्मणांनी प्रेमार होईला न तुके म्हणून तुका नाटे गौरविला. जयाजी स्वामी सद्गुरु तुक्या देवाने भेट दिली. म्हणजे नामचिंतनाचं दुसरं फळ सगुण साक्षात्कार. नामचिंतनाचं तिसरं फळ समाधी आहे. तुकोबाराच्या कीर्तनामध्ये चिंतनामध्ये बर का समाधी लागायची लोकांना. लुप्तरी नादी लागली समाधी, मूळजन नरनारी लोकारी, पंडित ज्ञानी योगी महानुभाव हे कशी सिद्ध साधकारे. समाधी तिसरं फळ. चिंतनाचं अनेक फायदे महाराजांनी सांगितले, अनेक फायदे. पण चिंतनानं कार्य मात्र सिद्धीला जातं. पूर्णांचल पर्वत हनुमंतरायांनी आणला, त्याला कारण सुद्धा नाव आहे. त्याचं कारण सुद्धा नामचिंतन केलं म्हणून गुरुनाथांनी पर्वत आणला. त्याच्या पाठीमागे नामाचा खरं भांडवल आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सागरावर दगड आले. दगडाचा स्वभाव कसा आहे? जड आहे, जड. बर ते जड दगड जर अंगाला बांधले विहिरीवर टाकली तर तुकोबारांनी ज्या मनुष्यानं अंगाला पायाला हाताला दगड बांधले आणि विहिरीमध्ये उडी टाकली त्याला वाचवण्याकरता पोळच राहिला. तुमचं पण सुद्धा पोळ आहे. कारण का तुका म्हणजे पुढे बांधून दगड आणि ते काय कोण धावायचे तिथं काय पळायची गरज आहे. दगड बांधल्यानंतर बुडणार काय नाही, बुडणार. दगडाचा स्वभाव काय? बुडणे हा स्वभाव आहे. दगडाची नाव आधीचे दगड आणि ते काय दगड चालू. दगडाची नाव असली तरी ते घुमणार आहे, दगड घुमणार आहे. पण नामाच्या सामर्थ्यानं तुकोबाराय सांगतात, नामाच्या सामर्थ्यानं
सागरावर जगत आहे. सागरावर दगडत आहे महाराज. हे प्रताप कशाचा आहे? नामाचा प्रताप. अनेक महाराजांनी नामाचे फायदे सांगितले. तारी ऐशे जगत उदका घरी जो दगड तो हा नगरी ते काही कार्य येणं म्हणा पाहिजे. चिंतनाचे फायदे झाले. म्हणून महाराजांनी सांगितलं तो देखावा हा विगत चिंतनेची काय सिद्ध आणि अनेक प्रबंधन आहे प्रयोगाची. तर नामचिंतन करतात देश पवित्र आहे किंवा नाही हे पाहावं लागत नाही. पवित्र देशामध्येच नामस्मरण करावं आणि अपवित्र देशामध्ये करू नये असं लिहिलं का नाही. तुम्हाला देश का देश बघायचा पवित्र असो का पवित्र असो कुठल्याही देशामध्ये नामस्मरण केलं तरी चालतं. काळ काळ शुद्ध आहे किंवा अशुद्ध आहे. ज्यावेळेस आपली एखादी व्यक्ती घरातून निघून जाते तिचं निर्माण होतं. त्या निर्माण झाल्यानंतर 10 दिवसाचा काळ कसा असतो आपला? अशुची काळ असतो, अशुद्ध काळ असतो, विचाराचा काळ असतो. पण त्या काळामध्ये सुद्धा चिंतनाला काही बंधन नाही. नरगे देश काळ मंत्र विधान सकल बरं नामाचा अनुष्ठान करण्याकरता नामस्मरण करण्याकरता भजनाला बसण्याकरता ब्राह्मण बोलावं लागत नाही, पूजापाठ करावा लागत नाही, स्नान करावं लागत नाही, स्नान सुद्धा करावं लागत नाही, तोंड सुद्धा धुवावं लागत नाही. तुकोबाराची भाषा आहे. आंघोळीनं तोंड धुवावे. आंघोळीनं म्हणून गोड सर्व व्हावे. देवाचं नाव गोड आहे, सर्व भावानं गोड आहे म्हणून गोड सर्व व्हावे. आंघोळीनं तोंड धुवावे. आंघोळ करायची गरज नाही, तोंड धुवायची गरज नाही. त्याला काही बंधन आहे का? काही बंधन नाही. देशाचं बंधन नाही, काळाचं बंधन नाही. काळ नामा कुठल्याही काळामध्ये चालतो भजन. देवाचं चिंतन कुठल्याही वेळेस चालतं, कुठल्याही काळामध्ये चालतं. आशुची काळामध्ये चालतं, बिटाळातल्या काळामध्ये चालतं. काळ बघायचं काळ बघायचा नाही. बाकीच्या इतर व्यवहाराला सांसारिक व्यवहाराला आपण तिथी बघतो. मुहूर्त करायचं म्हणलं तर तिथी बघायला लागते, दिवस बघावा लागतो चांगला बघा, चांगला पर्वकाळ बघावा लागतो. पण भजन करण्याकरता देवाचं नामस्मरण करण्याकरता पर्वकाळ बघायची गरज नाही. मंत्रविधान सकळ मनाची निश्चळ करुणी करुणा भाकाळी. महाराज सांगतात कधीही भजन करा. तो देखावा हा विगत चिंतनेची कार्य सिद्ध आणि अनेक प्रबंध नाही. पर्व काळाशी पर्व काळ पाहिजे सुद्धा गरज नाही. देवाचं चिंतन आणि चिंतनानंच देव प्राप्त होतो. महाराज सांगतात चिंतनानं उद्धार आहे, नामचिंतनाने उद्धार आहे. गणिकेचा उद्धार झाला, चिंतनानं झाला. त्या गणिका नावाच्या विषयाने किती वेळ चिंतन केलं? फक्त 2 वेळेस. अंतकाळी गणिके मराठी होती, जीव चाललेला होता. अंतकाळी गणिके गणिका नावाची विषय पक्षीयाच्या छंदे राहूच्या उद्देशाने रामारामापद उच्चारिले 2ताच. मग त्या दिनानाथा कृपाली कैसी त्याने तेसी वैकुंठाशी गेले. तुकोबाराय सांगतात ती वैकुंठाला गेली. अजामिळ नावाचा ब्राह्मण किती वेळेस अंतकाळ होत असताना पोराला हाक मारत होतो नारायणा 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 नारायणा.
तुकोबाराने तिचं वर्णन केले. प्राण जाते मिळे म्हणे नारायण, आणि त्यासाठी विमान पाठविले. इतकं नामस्मरणानं उद्धार आहे, नामचिंतन उद्धार आहे म्हणून महाराज म्हणतात याच्यासाठी पूर्वकाळ बघायची गरज नाही, काळ बघायची गरज नाही, वेळ बघायची गरज नाही, देश काळ बघायची गरज नाही, काही बघायची भगवान स्वामींचं रूप पाहावं आणि त्याचं चिंतन करावं. तो देसावा हा विद चिंतनेची कार्य सिद्ध आणि अनेक प्रबंध नाही पूर्वकाळाशी चिंतनेची कार्य सिद्ध अनेक प्रबंध नाही पूर्वकाळाशी चिंतना करता भजना करता काही पूर्वकाळ पाहावा लागत नाही महाराजांचं म्हणणं. शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात किती दुष्ट असला आणि किती जरी फळा असला तो कामने खरं निर्मळ होत होतो. पण कुठं निर्मळ होणे म्हणजे त्याचं पाप क्षालन होणे, पाप जाऊन तो पुण्यवान होते. कुठं? पंढरी क्षेत्रामध्ये. कसलाही खरं असू दे, कसलाही दुष्ट असू दे, कसलाही दुराचारी असू दे, कसलाही पाप तो निर्मळ होतो. का निर्मळ होतो? आणि पाप घालवण्याचं साधनच पंढरीमध्ये. पाप घालवण्याचं सर्वश्रेष्ठ साधन पंढरी क्षेत्रामध्ये. कसले पाप असू दे, पण अवघे जे पाप नासे ते हे असे घात जागा प्रेम मागा ते साधन पंढरी क्षेत्रामध्ये. देवाला पाहिलं पाप राहत नाही, देवाला पाहिलं शीत राहत नाही, देवाला पाहिलं दैन्य राहत नाही, देवाला पाहिलं दारिद्र्य राहत नाही, आणि देवाला पाहिलं की दुःख शिल्लक राहत नाही. तुकामध्ये हरी आणि काही उरवलेली महाराज म्हणतात पाप पुण्या केलेलं झाडा जाळीला पिढा जन्माची जन्ममरण संपत पापही शिल्लक ठेवत नाही आणि पुण्यही आपल्याजवळ शिल्लक ठेवत नाही, काहीच शिल्लक ठेवत नाही. तुकामध्ये हरी काही उरवलेली पंढरी क्षेत्रामध्ये. एवढंच नाही याच्यामध्ये महाराज म्हणून सांगतात पंढरी क्षेत्रापासून 5-5 कोस पाच कोस पापच आतमध्ये येत नाही. पाप आतमध्ये येत नाही. पाप पंचकोशी मध्ये येऊन शिकेची कधी आणि ते काही शिबिरी निषेधाशी वसती पंढरी क्षेत्रामध्ये पाप येतच नाही. असलेलं पाप नाश पावतं जात. कारण का चंद्रवाळा जी आहे ते मला पातकाची ध्वनी करतात. म्हणून कसलाही दुराचारी असला, कसलाही दुष्ट असला, कसलाही जरी पापी असला तरी असं ते पाप जाऊन तो निर्मळ होतो. सुखामध्ये खळ एका क्षणामध्ये तो निर्मळ होतो, पवित्र होतो, स्नानानं पवित्र होतो. सुखामध्ये खळ होती क्षयेची निर्मळ आणि निर्मळ झाल्यानंतर तो शांत राहत नाही. जाऊन अमर त्याच्या अंतरातले सगळे मन निघून जातात. मनाचे सगळे मन विक्षेप आवरण सगळे दोष निघून जातात आणि निघून गेल्यानंतर तो सुखानं आनंदानं त्या रावणामध्ये नाचतो, त्या वाळवटामध्ये नाचतो. तुकोबाराय सांगतात तुकामध्ये खळ होती क्षयेची निर्मळ आणि जाऊन वाळवती नाचती याशी अनुसार काय घडी ऐसे वाया जाय देखले ते पाय समजवे राहते ज्ञानी फरा